Hi students, good morning. Myself, your chemistry teacher, VB sir. Now, आमच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 10वी नंतर प्रवेश घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आमच्या श्रीपतराव भोसले हायस्कूल यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय. मुलांनो, या करोनाच्या महामारीमध्ये, या जागतिक संकटामध्ये शिक्षण थांबलं नाही पाहिजे, विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान नाही झालं पाहिजे, या उदात्त हेतूने आम्ही 11वीच्या विद्यार्थ्यासाठी यूट्यूब वरती व्हिडिओज तयार करून विद्यार्थ्यासाठी हे पाठवत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि शेअर सुद्धा करायचंय. तर बाळांनो, मी VB सर आपल्याला केमिस्ट्री हा विषय शिकवणार आहे. तर आज आपण बघूया. आज केमिस्ट्री हा विषय वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. लाईक केमिस्ट्री मध्ये पार्ट फर्स्ट असेल, केमिस्ट्री मध्ये पार्ट सेकंड असेल. जसं की आपण जनरल विद्यार्थ्यांना माहिती आहे की केमिस्ट्री म्हणले की ऑर्गॅनिक केमिस्ट्री वेगळी आली, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वेगळी आली है ना, फिजिकल केमिस्ट्री वेगळी आली. तर हे सगळेच टॉपिक या केमिस्ट्रीच्या टेक्स्टबुक मध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. तर मी सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो की दिस इज द न्यू टेक्स्ट बुक ऑफ 11th स्टँडर्ड स्टुडंट्स. हे केमिस्ट्रीचं नवीन टेक्स्ट बुक आहे. हे टेक्स्ट बुक तुम्ही मार्केटमधून खरेदी करा आणि याचा घरी अभ्यास करायला सुरुवात करा. आम्ही जे टॉपिक स्टार्ट केलेले आहेत ते टॉपिक तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये बघून घरी त्याची प्रॅक्टिस करायची आहे, त्याला रिव्हिजन करायचे. तर आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय आणि त्या टॉपिकचं नाव आहे यस that is the redox reaction. redox reaction है ना. हा टॉपिक तुम्हाला नीट साठी, जेई साठी खूप इम्पॉर्टंट आहे. दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट फॉर नीट, युअर जेई अँड फॉर युअर सीईटी एक्झामिनेशन. या टॉपिक वरती बरेच प्रश्न विचारले जातात आणि हा टॉपिक इतर टॉपिक साठी सुद्धा कसा तुमचा बेस आहे हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. मग आता रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, बरोबर आहे. व्हॉट इज रेडॉक्स रिएक्शन? मग इथे दोन शब्द आहेत बघा. एक आहे रेड ऑक्स आणि दुसरा आहे रिएक्शन. आता रिएक्शन म्हटलं की आपल्याला कळतं रिएक्शन म्हणजे काय. इट इज द प्रोसेस, इट इज द केमिकल प्रोसेस इन विच रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. बट इथं दुसरं नाव आलं रेड ऑक्स. मग आम्ही क्लासरूम मध्ये, वर्गामध्ये एका विद्यार्थ्याला विचारलं टॉपिक चालू असताना, बघा रेडॉक्स म्हणजे काय. तो ग्रामीण भागातला होता. तो म्हणाला, सर द ऑक्स हॅव्हिंग रेड कलर. अरे असं काय बोलतो. तो म्हणाला, बघा ना सर, रेड आणि काय ऑक्स. ऑक्स म्हणजे काय, बैल. रेड म्हणजे काय, लाल. लाल रंगाचा बैल म्हणजे रेड ऑक्स. असं नाहीये. ओके, असं नाहीये. तर व्हॉट इज रेडॉक्स? सो रेडॉक्स जो वर्ड आहे बेटा, हा वर्ड कसा तयार झाला याला आपण ब्रेक केला. रेड मीन्स यस, याचा लॉंग फॉर्म आहे रिडक्शन. रेड मीन्स काय, रिडक्शन. मग ऑक्स म्हणजे काय? सो ऑक्स म्हणजे आहे बेटा ऑक्सिडेशन. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे ही अशी रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये रिडक्शन पण होणार आहे आणि ऑक्सिडेशन पण होणार आहे. Reduction is different, oxidation is different. These two different reaction or process
taking place in a single reaction, that is called as the redox reaction. That is called as the redox reaction. Now, so what we can define redox reaction? मग आपण याला डिफाइन कसं करायचं? So definition खूप simple आहे. So what is redox reaction? The reaction, the chemical reaction, the process in which काय होणार आहे? In which both म्हणजे दोन्ही, both reduction and oxidation takes place simultaneously. Takes place कसं? सायमल्टेनियसली होतात, त्या रिएक्शनला आपण बोलायचंय रेडॉक्स रिएक्शन. चला आणखीन एकदा मी डेफिनेशन सांगतो. व्हॉट इज रेडॉक्स रिएक्शन? Redox reaction is the process or the reaction in which both reduction and oxidation takes place simultaneously is called as redox reaction. मग आता इथं simultaneously चा अर्थ काय? What is the meaning? Simultaneously म्हणजे काय? रिडक्शन झालं की लगेच काय होतं? ऑक्सिडेशन, किंवा ऑक्सिडेशन झालं की लगेच रिडक्शन, असं नाही होणार. रिडक्शन नंतर रिडक्शन किंवा ऑक्सिडेशन नंतर ऑक्सिडेशन असं नाही होणार. रिडक्शन झालं ऑक्सिडेशन होणार, ऑक्सिडेशन झालं रिडक्शन होणार, लागोपाठ या रिएक्शन होणार सायमल्टेनियसली, लागोपाठ. ही रिएक्शन झाली तर ही रिएक्शन होणार, ही प्रोसेस झाली तर ही प्रोसेस होणार, ही प्रोसेस झाली तर ही प्रोसेस होणार. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. मग आता हा प्रश्न पडला असेल, सर व्हाय दिस टॉपिक इज इन्क्लुडेड इन आवर 11th स्टँडर्ड? Because this topic is the basic topic. This topic is very important topic, and या ज्या रिएक्शन्स आहेत रेडॉक्स रिएक्शन्स, मुलांनो या रेडॉक्स रिएक्शन्स आपल्या डेली लाईफ मध्ये होतात. उदाहरणार्थ आपण काय करतो बघा, काय केलं मी? श्वास घेतला, श्वास सोडला, इनहेलेशन, एक्झलेशन, या प्रोसेसला आपण म्हणतो रेस्पिरेशन. आणि रेस्पिरेशन जी प्रोसेस आहे that is the redox reaction. Now what the food we eat that comes from the plants, and plant produces their food by the photosynthesis, है ना? हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याला यस कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट करतात. सो दॅट इज द रेडॉक्स रिएक्शन. आपल्या घरामध्ये लोखंडाच्या अनेक वस्तू असतात, त्या दीर्घ काळानंतर काय होतं, त्यांच्यावरती गंज चढतो, त्याला रस्ट येतो, त्याला आपण करोजन झाला असं म्हणतो. सो दॅट प्रोसेस इज ऑल्सो द रेडॉक्स रिएक्शन. म्हणून अशा रिएक्शनचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो चला बरं आता लक्ष देऊन सांगायचं, व्हॉट इज रेडॉक्स रिएक्शन. मी न बघता सांगू का? तुम्ही पण सांगायचंय. सो द प्रोसेस ऑर द रिएक्शन इन विच both reduction and oxidation takes place simultaneously is called as redox reaction. ओके, मग आता याचे एक्झाम्पल पण बघितले आपण. आपलं रेस्पिरेशन असेल, फोटोसिंथेसिस असेल, रस्टिंग ऑफ आयर्न, दीज आर द एक्झाम्पल्स. मग आता आपल्याला हे रिडक्शन काय आहे, ऑक्सिडेशन काय आहे, हे इथं लर्न करायचं आहे. मी एक सांगतो बाळांनो, 100% प्रश्न असणार जेई मध्ये, नीट मध्ये, याच्यावर या टॉपिक वरती 100% प्रश्न असणार. सो लेट अस स्टार्ट द मीनिंग ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. सो फर्स्ट concept, that is the classical definition. Classical definitions, और यालाच आपण बोलतो ओल्ड डेफिनेशन्स, किंवा यालाच आपण बोलतो एलिमेंटरी डेफिनेशन्स. एलिमेंटरी डेफिनेशन्स और यू कॅन से कन्सेप्ट. मग काय क्लासिकल आहे म्हणजे खूप जुनी आहे, ओल्ड मेथड आहे, म्हणून याला ओल्ड डेफिनेशन. आता याला एलिमेंटरी डेफिनेशन म्हटलं, एलिमेंटरी कन्सेप्ट म्हटलं. मला याचं कारण काय, ही जी कन्सेप्ट आहे रिडक्शनची आणि ऑक्सिडेशनची, याच्यामध्ये आपण दोन एलिमेंटचा वापर करणार आहे. दोन एलिमेंटचा, एक हायड्रोजन आणि एक कोणता, ऑक्सिजन. म्हणून याला एलिमेंटरी डेफिनेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग आपण आता
बघूया व्हॉट इज रिडक्शन, व्हॉट इज ऑक्सिडेशन. सो फर्स्ट व्हॉट इज ऑक्सिडेशन. मी शॉर्ट मध्ये लिहितोय OXDN, ऑक्सिडेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन? सो ऑक्सिडेशन इज द प्रोसेस, लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन इज द प्रोसेस in which so oxidation is the काय असणार बेटा, this is the process, बरोबर आहे. in which what will happen, in which number 1 बघा, in which okay, in which oxygen is added. ऑक्सिजन ला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. or you can say hydrogen is removed. हायड्रोजन इज रिमूव्ड. ज्या प्रोसेस मध्ये ऑक्सिजनला ऍड केला किंवा हायड्रोजनला रिमूव्ह केला, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. हे आपल्याला समजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी एक प्रोसेस इथे घेतोय, CO कन्वर्टेड इनटू CO2 प्रोसेस आहे. कार्बन मोनॉक्साइड इज कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड. बेटा इथं रिएक्टर मध्ये ऑक्सिजन किती होता, 1, आणि प्रोडक्ट मध्ये किती झाले, 2. म्हणजे इथं ऑक्सिजनला ऍड केला. मग ऍड केला का नाही कसं ओळखायचं? जर नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम वाढले तर त्याला म्हणायचं ऍड. म्हणजे ऑक्सिजन इज ऍडेड म्हणजे त्यांचा नंबर जो आहे तो बेटा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता दुसरं उदाहरण घेतलेलं आहे मी. फॉर एक्झाम्पल यस, कोणता तुमचा हायड्रोजन इज रिमूव्ड. हायड्रोजनला काय केलं आपण, रिमूव्ह केला, हायड्रोजनला रिमूव्ह केला. फॉर एक्झाम्पल बघा आता H2S सल्फर, काय याचं नाव काय, हायड्रोजन सल्फाइड, इट इज कन्वर्टेड इनटू सल्फर. आता या प्रोसेस मध्ये बघा बाळांनो, इथं काय झालेलं आहे तुमचा, किती हायड्रोजन होते, 2. इथं आहे का हायड्रोजन, नाहीये. म्हणजे हायड्रोजनला काय केलं आपण, रिमूव्ह केला. म्हणजे हायड्रोजनची संख्या कमी झाली. म्हणजे इथं नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम काय होणार आहे तुमचे, डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे. मग आता एखादं एक्झाम्पल मी घेतला. फॉर एक्झाम्पल C2H6 दॅट इज कन्वर्टेड इनटू C2H4. समजलं पाहिजे. म्हणजे कोणती प्रोसेस आहे बघा, रिएक्टर मध्ये हायड्रोजन किती आहे, 6, आणि प्रोडक्ट मध्ये किती झाले, 4. कमी झाले म्हणजे काढून टाकले म्हणजे ही कोणती प्रोसेस झाली, दिस इज द ऑक्सिडेशन. कोणती प्रोसेस, ऑक्सिडेशन. आता मी एक रिएक्शन लिहितो, ती कोणती आहे सांगा बरं. मी लिहिला H2O कन्वर्टेड इनटू H2O2. बघायचं, लक्ष द्यायचं. हायड्रोजन किती आहे, 2. हायड्रोजन किती आहे, 2. हायड्रोजन मध्ये काहीही बदल नाहीये. पण ऑक्सिजन किती होता, 1. झाले किती, 2 झाले म्हणजे ऍड झाले म्हणून ही कोणती प्रोसेस आहे, ऑक्सिडेशन. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. सो अगेन वी विल रिवाइज व्हॉट इज ऑक्सिडेशन अकॉर्डिंग टू द क्लासिकल और ओल्ड और एलिमेंटरी डेफिनेशन. ऑक्सिडेशन is the process in which oxygen atom is added or hydrogen atom is removed. That process is called as the oxidation. Now आता मग reduction कशाला म्हणायचं बघूया. So what is reduction? So what is reduction? चला, reduction याच्या उलट असेल. आता reduction याच्या उलट असेल. So what is reduction? Reduction is the process in which काय होणार आहे, in which hydrogen is added. हायड्रोजनला आपण काय करतो, ऍड, किंवा काय बेटा, ऑक्सिजन इज रिमूव्ड. That process is called as the reduction. जर आपण हायड्रोजनला ऍड केला तर रिडक्शन म्हणायचा, ऑक्सिजनला रिमूव्ह केला तर त्याला काय म्हणायचं आहे, रिडक्शन. फॉर एक्झाम्पल आता बघा, एक्झाम्पल सांगा. H2O2 कन्वर्टेड इनटू H2O. सिंपल आहे की रे, बघा लक्ष द्या. इथं लक्ष द्या, हा ऑक्सिजन किती आहे बेटा, 2. इथं किती झाला, 1. म्हणजे कमी झाला.
कमी झाला म्हणजे रिमूव्ह केला म्हणजे ही कोणती प्रोसेस असेल? रिडक्शन. रिमूव्ह केला म्हणजे कोणती असेल? रिडक्शन. उदाहरणार्थ मी आणखीन एक एक्झाम्पल सांगितलं. बघा, मी असं लिहिला, फॉर एक्झाम्पल C6H6 that is converted into C6H12. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिएक्शन आहे. बघा, आपल्याला काय नाही, फक्त बघायचंय हायड्रोजन किती आहे? 6 आणि इथे किती झाले बेटा? 12 झाले ना. 12 झाले याचा अर्थ काय असेल? मग हायड्रोजन वाढले ना. वाढले म्हणजे ऍड केल्यामुळे वाढले. हायड्रोजन ऍड झाले म्हणजे दॅट इज द यस कोणती प्रोसेस असणार? रिडक्शन. लक्षात आलेलं आहे मग आता? काय अडचण नाहीये. सो व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन इज द प्रोसेस इन विच hydrogen is added or oxygen is removed. Now याचा ओव्हरऑल एक तुम्हाला बेस सांगतो. क्लासिकल ओल्ड किंवा एलिमेंटरी डेफिनेशन मध्ये 2 एलिमेंट्स लक्षात ठेवायचे, एक हायड्रोजन आणि एक बेटा ऑक्सिजन. ऑक्सिजन ऍड केला म्हणजे ऑक्सिडेशन, हायड्रोजन ऍड केला म्हणजे रिडक्शन. इथं आपल्याला हे कळलं पाहिजे. अपोजिट मध्ये आपण लक्षात ठेवणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला जर प्रश्न असा विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज ऑक्सिडेशन और रिडक्शन, तर बेटा तिथं आपल्याला हे काउंट करायचंय. रिएक्टर मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन बघायचंय, त्याच्यानुसार ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. मी एक आता एक्झाम्पल लिहितो इथं, याच्यावरून तुम्ही ओळखायचं आहे, मला सांगायचंय ही प्रोसेस कोणती आहे. मी लिहिला H2SO4 कन्वर्टेड इनटू H2SO3. सल्फ्युरिक ऍसिड कन्वर्टेड इनटू सल्फ्युरस ऍसिड. कोणते असेल मग? बरोबर आहे. इथे 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन सेम झाले. ऑक्सिजन 4 आहे, ऑक्सिजन किती आले? 3. म्हणजे कमी झाला म्हणजे रिमूव्ह केला म्हणजे काय असेल ही प्रोसेस? दिस इज द रिडक्शन. 100% लक्षात येते सगळ्यांना? चला, ही पहिली डेफिनेशन होती, पहिली कन्सेप्ट होती. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचंय आणि रिडक्शन कशाला म्हणायचंय. मग आता मला एक आणखीन एक एक्झाम्पल सांगा बरं. मी असं लिहिला Mg मॅग्नेशियम दॅट इज कन्वर्टेड इनटू MgO मॅग्नेशियमचा ऑक्साइड. बघा ही प्रोसेस कोणती असेल? यस, ट्राय. बघा इथं मॅग्नेशियम मध्ये ऑक्सिजन नाहीये, ऑक्सिजन ऍड केला, सो दिस इज द ऑक्सिडेशन. सिंपल मेथड आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हे समजलंय? ओके, काय डाऊट नाहीये? चला मग आता पुढची कन्सेप्ट आपण बघूया. नेक्स्ट कन्सेप्ट, नेक्स्ट कन्सेप्ट आपण जातोय, दॅट इज द सेकंड पार्ट. मला सांगा ऑक्सिडेशन कशाला म्हटलं आणि तुम्ही रिडक्शन कशाला म्हटलं? व्हॉट इज ऑक्सिडेशन? सांगितलं तुम्ही की सर ऑक्सिजनला ऍड केला तर ऑक्सिडेशन, हायड्रोजनला रिमूव्ह केला तर तो झाला काय? ऑक्सिडेशन. आणि रिडक्शन मध्ये पण तुम्ही सांगितलं, काय सांगितलं? यस, हायड्रोजनला ऍड केला रिडक्शन, ऑक्सिजनला रिमूव्ह केला यस रिडक्शन. मग जर आपण आता पिरियॉडिक टेबल मध्ये जाऊयात. कुठे जाऊयात? पिरियॉडिक टेबल मध्ये. हा असा आपला पिरियॉडिक टेबल आहे, बरोबर आहे. या पिरियॉडिक टेबल मध्ये थोडं आपल्याला गरज आहे, थोडी माहिती हवी आहे. हायड्रोजन कुठे आहे बघा बरं? हिअर इज द हायड्रोजन. आणि ऑक्सिजन कुठे आहे बघा तुमचा? इथं तुमचा ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. मग हा जो लेफ्ट साइडचे एलिमेंट्स आहेत, हे जे हायड्रोजन आहे तो यस इथं आहे आणि ऑक्सिजन इथं आहे. म्हणजे ऑक्सिजन तुमचा कसा आहे? नॉन मेटल. आणि हायड्रोजन जरी हायड्रोजन कसा आहे? तो मेटल आहे. हायड्रोजन इज मेटॅलिक. मग आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन नॉन मेटल आहे, मीन्स ऑक्सिजन इज इलेक्ट्रो कसा असेल बेटा? निगेटिव्ह.
मग हायड्रोजन कसा असेल रे? हायड्रोजन असणार आहे तुमचा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आता बऱ्याच मुलांना इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नाही कळालं, बऱ्याच जणांना इलेक्ट्रो निगेटिव्ह नाही कळालं. 2 मिनिटांमध्ये सांगतो, कारण आपल्याला पुढची कन्सेप्ट बघायची. चला हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर बघूयात. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 1. आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर बेटा 8. याचं कॉन्फिगरेशन काय? 1. आणि ऑक्सिजनचं किती आहे? 2/6 काय बेटा? 6. 2/6. मग ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन, यस ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन यस ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी जास्त आहे कोणापेक्षा? हायड्रोजन पेक्षा. म्हणून ऑक्सिजन इज इलेक्ट्रो निगेटिव्ह. all the non-metals have the tendency to attract the electron towards itself. मग इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतला तर त्याच्यावरती चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह. म्हणून इलेक्ट्रो निगेटिव्हचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनला घेतल्यामुळे ते निगेटिव्ह होतात, आणि अशी जी टेंडन्सी असते त्याला आपण टीबीटी किंवा ऍक्टिव्हिटी बोलतो. याच्या उलट काय होणार आहे इथं? हा जो हायड्रोजन आहे हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह याचं नेचर आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉनला पॉझिटिव्ह कधी होणार आहे? इलेक्ट्रॉनला देणार आहे, देतो. त्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉनला डोनेट करण्याची आहे. इलेक्ट्रॉनला डोनेट करण्याची टेंडन्सी आहे, म्हणून हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. तर ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी आहे. ऍक्सेप्ट करणं म्हणजे घेणं, आणि इलेक्ट्रॉन घेतला की कोणता चार्ज येत असतो? निगेटिव्ह. म्हणून हा शब्द तयार झाला इलेक्ट्रो निगेटिव्ह. त्याच्या नावातच आहे बघा, इलेक्ट्रॉनला घेतल्यामुळे निगेटिव्ह चार्ज येणं. आणि इथं काय म्हणतं? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉनला दिल्यामुळं, डोनेट केल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज येणं. कळतं सगळ्यांना? 100%. ठीक आहे. मग आता याच्यावरनं काय कळेल तुम्हाला? याच्यावरनं काय कळालं की यालाच थोडं एक्सपांड करूयात. कसं एक्सपांड करणार बघा. मग आपण ठरवलं ऑक्सिजन हा इलेक्ट्रो कसा आहे? निगेटिव्ह ऍटम आहे. तर हायड्रोजन हा इलेक्ट्रो कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. मग बघा, कुठल्याही इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटमला जर आपण ऍड केला, काय केलं बेटा? ऍड. कारण ऑक्सिजनला ऍड केल्यावर काय म्हटलंय? ऑक्सिडेशन. मग कुठल्याही इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटमला ऍड केला तर आपण त्याला बोलणार यस काय? दिस इज द ऑक्सिडेशन. याच्या उलट बघा, यस हायड्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, मग त्याला रिमूव्ह केल्यावर तुम्ही काय म्हटलं होतं? ऑक्सिडेशन. तसंच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटमला जर आपण बेटा रिमूव्ह केला तर काय होणार आहे? ते तुमचं रिडक्शन. काय होणार आहे? तुमचं रिडक्शन. हे इथं आपल्याला समजलं पाहिजे. मग आता सॉरी, इलेक्ट्रो पॉझिटिव्हला रिमूव्ह केला तर काय झालंय? ऑक्सिडेशन. हा. आता याच्या उलट या इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटमला बघा, ऑक्सिजनला रिमूव्ह केला, मग इलेक्ट्रो निगेटिव्हला रिमूव्ह केला तर काय होणार आहे? तुमचं रिडक्शन. आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हला ऍड केला तर काय होणार आहे? रिडक्शन. आता याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका, एवढं डोक्यात ठेवा. ऑक्सिजन इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, मग याच डेफिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं. व्हॉट इज ऑक्सिडेशन? व्हेन electronegative atom is added, then that process is called as the oxidation. What is oxidation? When electropositive atom is removed, then that is called as the oxidation. मग आता इथे रिडक्शनची डेफिनेशन सांगायची. काय सांगणार मग? रिडक्शन म्हणजे हायड्रोजनला ऍड करणं. हायड्रोजन म्हणजे कोण? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग काय डेफिनेशन होणार? येस, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम इज कॉल्ड एज द रिडक्शन. इथं सांगते बघा. मग ऑक्सिजन कोणा तुमचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याला काय करायचं? रिमूव्ह. मग काय होणार? रिडक्शन. सो व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन इज द प्रोसेस in which electronegative atoms are removed, that is called as the reduction. त्याला काय म्हणायचंय? रिडक्शन. समजते सगळ्यांना?
बघा डेफिनेशन सांगतो मी. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच इलेक्ट्रोनेगेटिव्ह atom is added or electropositive atom is removed. What about reduction? So reduction is the process in which electropositive atom is added or electronegative atom is removed. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात येईल सगळ्यांना हे 100%? काय डाऊट नाहीये? 100%. ठीक आहे. मग आता आपल्याला हे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम कोणकोणते आहेत हे थोडं माहिती आपण घेतली पाहिजे. सो जे एलिमेंट पिरियॉडिक टेबलमध्ये राईट साइडला आहेत आणि जे एलिमेंट लेफ्ट साइडला आहेत, जे राईटला आहेत ते सगळे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत आणि जे इथं आहेत ते इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत. आणि याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत दीज आर यस दे शो बोथ टेंडन्सी. हे आपल्याला ते समजलं पाहिजे. सो ऑल मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह and all non-metals are electronegative. हेही आपल्याला इथे समजलं पाहिजे. मग इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला ऍड करणं म्हणजे ऑक्सिडेशन, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटमला रिमूव्ह करणं म्हणजे काय झालं बेटा? ऑक्सिडेशन. मग आता आणखीन पुढे जाऊयात. मला असंही म्हणता येईल, चला मग वी नो. चला मेटल कोण आहेत रे पोरांनो? मेटल हॅज द टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. मी इलेक्ट्रॉन डोनेट केला तर हे होणार आहे तुमचे इलेक्ट्रो कसे? पॉझिटिव्ह. मग आता नॉन मेटल्स कसे आहेत बघूयात आपण. Non-metals have the tendency to accept the electron. मग इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट केली तर ते होतात इलेक्ट्रो निगेटिव्ह. बरोबर आहे ना? इलेक्ट्रो निगेटिव्ह. मग आता आणखी त्याला स्प्लिट अप करू आपण. चला. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? फक्त शब्द बदलायचे. व्हॉट इज ऑक्सिडेशन? यस, ऍडिशन ऑफ कोणाचं सांगा? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग आता ऑक्सिजनला ऍड करताय. ऑक्सिजन कसा? इलेक्ट्रो निगेटिव्ह. सो आय कॅन से ऍडिशन ऑफ यस इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम. मग इथं काय म्हणणार तुम्ही? यस रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम. आता बघा इलेक्ट्रो निगेटिव्ह कोण आहेत? बघा तुमचे इलेक्ट्रो निगेटिव्ह कोण आहेत? नॉन मेटल. सो आय कॅन से ऍडिशन ऑफ नॉन मेटल इज ऑल्सो ऑक्सिडेशन. मी इकडे काय सांगणार तुम्ही? यस इथं काय सांगणार? रिमूव्हल ऑफ यस कोण? मेटल इज ऑल्सो रिडक्शन. अवघड काहीच नाहीये पोरांनो, आपल्याला हे समजलं पाहिजे. त्यालाच काय ऑक्सिजन कसा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, का बरं तो कसा आहे? नॉन मेटल. तीच डेफिनेशन येणार आहे. मग आता रिडक्शनचा जर आपण विचार केला तर त्याला काय बोलूयात? मग रिडक्शनला काय काय सांगता येईल आपल्याला? मी इथे लिहितोय. सो व्हॉट अबाउट रिडक्शन? सो रिडक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे वी नो रिडक्शन इज द प्रोसेस इन विच यस काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऍड करा. आता हायड्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय लिहिणार तुम्ही? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम इज रिडक्शन. मग याच्या उलट काय म्हणणार इथं? रिमूव्हल ऑफ कोणाचा? इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम. किंवा तुम्ही म्हणणार हायड्रोजन कसा आहे? मेटल आहे म्हणजे ऍडिशन ऑफ कोण? मेटल इज द रिडक्शन. याच्या उलट काय सांगणार? रिमूव्हल ऑफ कोण? नॉन मेटल इज द रिडक्शन.
हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. हे इथं थोडं मुलांना कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तीनही कन्सेप्ट एकत्र केल्या. पहिली एलिमेंटरी कन्सेप्ट, दुसरी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह नेचर वरून, आणि तिसरं ते म्हणजे मेटल आणि कोणावरून, नॉन मेटल वरून. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. ठीक आहे. याच्यात काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा भेटून विचारू शकता. ठीक आहे. बघा, कन्फ्यूज होऊ नका, हे आपल्याला इथे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघूयात. नेक्स्ट पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट, yes, that is the third